आणि या 6 चेंडू 8 धावांच्या गणितामध्ये कोण ही साधी सोपी पायरी सोडवेल. कारण गणिताचे सूत्र असतात, ते सूत्र तुम्हाला अवगत असायला हवं. गणितामध्ये सूत्र परफेक्ट लागला तर गणित अगदी सहज सुटतं, मग ते कठीण असू द्या अथवा सोपं. परंतु गणितामधलं सूत्र जर बिनसलं किंवा चुकलं तर साधी सोपी गणिताही कधी कधी मार्क्स कमी देऊन जातात. आता काय घडेल, 6 चेंडूंना 8चं गणित आहे आणि या 8 धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र फलंदाज असतील स्ट्राईकवर. हेमंत, प्रथमेश काटे, प्रथमेश काटेच्या हातामध्ये चेंडू दिलाय आणि प्रथमेशने सांगितलं की बाबा आता तूच आमचा देव आहे, तूच आमचं दैवत आहे, कारण धावा तुला वाचवायचे आहेत 8. 6 चेंडू 8 धावा, कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम राहिलाय. चला आपण स्पीडली खेळायचंय. अतिरिक्त वेळ इथे चढला जातो. ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून इथे तंबी दिली जाते. फास्टली खेळा आपण. सहा चेंडू 8 धावांचं गणित कसं सोडवलं जाईल. हेमंत भोईर स्ट्राईकवर, भूषण नॉन स्ट्राईकला. चेंडूला लेफ्ट करण्यात आलाय आणि हा मात्र वाईट बॉल. अवांतरची धाव येते. खेळाडू कक्षातून मात्र नाद केला जातोय, आवाज केला जातो. त्यांना माहीत आहे की आता आम्ही विजयाच्या अगदी 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 समीप आहोत, परंतु अजून विजयावर शिक्कामोर्तब होणं कठीण आहे. तुम्हाला धावा जमवायचे आहेत. 6 चेंडू आणि 7 धावा. 6 चेंडू आणि 7 धावा. श्री गणेश पाले खुर्द संघ मात्र गणपती बाप्पा मोरया म्हणत या सामन्यामध्ये शिरकाव करतोय. अखोट टप्प्याचा चेंडू, वन मॅन आर्मी सारखा लढला या सामन्यामध्ये. काय सुरेख खेळ राहिला तो म्हणजे हेमंत भुईरचा. बॅकवर्ड स्क्वेअर लेग म्हणजे लॉंग लेगच्या मधून ठोकला. हा वन बाउन्स चौकार. या चौकारानं या सामन्याचा पिक्चर क्लिअर केलाय. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र निव्वळ आणि निव्वळ 3 धावांची गरज. 5 चेंडू 3 धावा. नेक्स्ट सामना आपण रेडी राहायचं लगेचच. अजिबात वेळ नका घालवायचा नाही, आपण रेडी राहायचंय. जसा सामना संपेल ना मैदानाकडे रवाना व्हा. छोट्या छोट्या धावा आहेत. एक एक निर्धाव चेंडू सामन्यामध्ये अंतिम सामन्यापर्यंत येतील का, अंतिम चेंडूपर्यंत हा सामना जाईल का, कारण गणित उरलाय. 4 चेंडू 3 धावा. 4 चेंडू 3 धावा. 7 धावांची गरज असताना पहिला चेंडू वाईट, त्यानंतर चौकार, नंतर निर्धाव चेंडू. 4 चेंडू 3 धावा. एक एक निर्धाव चेंडू सामन्यामध्ये जान आणि रोमांच आणि एक एक निर्धाव चेंडू इथे नागझरी संघाला मजा देईल, परंतु एक एक निर्धाव चेंडू श्री गणेश पालेखुर्द संघाला टेन्शन वाढवेल. हा चेंडू काय रंग भरेल. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. धक 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 सुरू आहे. धक 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 नाही, परंतु इथे धक लागली जाईल का. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. षटकारानं सामना फिनिश करून स्टेटसला उद्या ठेवायचं होतं, परंतु जर त्याचं भविष्य उरलंच नाहीये. मोठा फटका फसला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून लगवायचं मानस फसलं आणि झेलबाद होतोय फलंदाज हेमंत. आता मात्र या सामन्यात ट्विस्ट निर्माण झाली आहे, कारण गणित होत आहे. 3 चेंडू 3 धावा. चला नवीन फलंदाज लगेच रेडी राहायचंय. हेमंतनं अचानक हा गेअर बदलला. कदाचित एका दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला असता तर या सामन्यामध्ये हा सामना कदाचित लवकरही संपू शकला असता, परंतु त्याला अतिच लवकर संपवायचं होतं. मोठ्या फटक्यानं हेमंतचा फटका फसला, झेल बाद झालाय. आता नवीन फलंदाजावर ही जबाबदारी राहील. 3 चेंडू आणि 3 धावा. नरेश काठावले नवीन फलंदाज. 3 चेंडू 3 धावा. पहा मित्रांनो गणित कसं असतं. मोठ्या धावांचा प्रश्न जेव्हा उरतो ना त्याला मोठी फटकेबाजी करत सामन्याला सहज कलाटणी दिली जाते आहे, परंतु इथे मात्र छोटी आव्हानं जेव्हा आयुष्यामध्ये येतात तेव्हा छोट्या आव्हानांचा एक एक करत करत मात्र ती आव्हानं मोठी कशी बनवायची हे मात्र नागझरी संघात दाखवलंय. हे आव्हान सोपं नाहीये, हा दाखवतोय गोलंदाज. 3 चेंडू 3 धावा. 3 चेंडू 3 धावांचं गणित होतं इथं. आता मात्र गणित उरेल. 2 चेंडू 3 धावा. मी पहिल्यांदा सांगितलं तर 6 चेंडू आणि 8 धावांचं गणित आहे. कधी कधी साधी सोपी गणित तुम्हाला गणिताचं सूत्र माहीत नसेल तर बिनसली जात आहेत. पहिल्या चेंडूवर तुम्हाला धावा आल्या तब्बल 5, नंतर उरल्या होत्या 3 आणि त्याच धावा उरतायत. 2 चेंडू 3 धावांचं गणित. धक धक
धक धक धक धक धक सगळ्यांचीच होते धकधक, सगळ्यांचीच होते धकधक. कमालीचा खेळ दाखवलाय. एकतर्फी सामना चालला होता. हा सामना सहज जिंकेल असं वाटत असताना मात्र या सामन्यामध्ये अचानक गोलंदाजाने गेर बदलला. गोलंदाजाचं नाव लक्षात राहील, प्रथमेश काठेनं मात्र कमालीचा खेळ दाखवला. काय कमाल पाहतोय आपण. पहिल्या एका चेंडूवर 5 धावा आल्या आणि त्यानंतर उरलेल्या 3 धावा हव्या होत्या फक्त आणि फक्त 5 चेंडूमध्ये आणि ते गणित राहिलं. आता मात्र 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 3 धावांची गरज. जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. सामना आवडला असेल तर या अंतिम चेंडूवर फक्त टाळ्या. निशब्द करणारी गोलंदाजी राहिली. सहज सामना जिंकत असं वाटत असताना मात्र नेमकी हराखिरी काय झाली. मी सांगितलं तर विकास, हेमंत न केलेली एक चूक नडती असं मला वाटतंय. कदाचित सिंगलला कन्वर्ट केलं असतं तर सामना 1-2 चेंडू राखून जिंकला असता श्री गणेश पाले खुर्द संघ. परंतु अडचणीमध्ये आला संघ. परंतु गोलंदाज प्रथमेश काटेला मात्र खांद्यावर उचलून घेतलं तरी कमी ठरेल. ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली आहे, धावा त्यानं वाचवलेत 8 आणि त्याही पेक्षा महत्वाच्या 5 चेंडूमध्ये 3 धावा त्यानं वाचवलेत. अभिनंदन प्रथमेश काटे.